नमस्कार मैत्रिणींनो, आज मी आणला आहे पालकापासून क्रिस्पी हेल्दी अँड टेस्टी असा पालक मूग वडा। त्याची आपण रेसिपी बघूया कशी करायची ते। त्यासाठी मी इथे सुरुवातीला घेतले आहे मुगाची डाळ 2 वाट्या भिजलेली। 2 घंटे आधी डाळ भिजून घ्यायची आपल्याला आणि आता ती मिक्सरमधून आपल्याला बारीक करायची आहे। ही डाळ मी टरकलाची हिरवी मूग डाळ घेतलेली आहे, कारण येलो डाळीपेक्षा आपल्याला या डाळीचे पालक वडे एकदम छान लागतात। त्यासाठी मी घातले आहे तिथे 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि त्यामध्ये आता आपण तिखट म्हणून 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्यात आपल्याला। तसेच 1 ते 1.5 चमचा इथे मी जिरे घेतले आहे। जिऱ्यामुळे आपले वडे पण एकदम खुसखुशीत आणि टेस्टी लागतात। आता आपण हे वाटण मिक्सरमधून काढून घेऊया। अशा प्रकारे मिक्सरमधून हे थोडेसे वाटण आपल्याला असे थोडे ओबड-धोबड काढायचे, म्हणजे आपले वडे हे कुरकुरीत होतात। आता त्यामध्ये टाकला आहे मी पालक हा बारीक चिरून आणि धुवून घेतला आहे। तसेच कोथिंबीर ही धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे ते। अशा प्रकारे आपल्याला पालकाची वडे, पालक भाजी आवडत नसल्यास पालकाचे वडे करूनही खाता येतात। आता मी टाकले आहे डाळीचे 2 चमचे पीठ, तसेच 1 चमचा मीठ टाकले आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता। तसेच वड्यांना छान कलर येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे। हे मिश्रण चांगले आता आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे, कारण आपण डाळ ही ओलसर मिक्सरमधून काढलेली आहे वाटण डाळीचं, त्यामुळे हे पीठ त्यामध्ये मिक्स होऊन जाईल। सैलसर असल्यामुळे आपले वडे हे चांगले कुरकुरीत क्रिस्पी बनतात। आता टेस्ट वाढवण्यासाठी मी वड्याची यामध्ये बारीक कांदा चिरून टाकला आहे, त्यामुळे वडे हे एकदम मस्त कुरकुरीत लागतात। अशा प्रकारे पालकांपासून तुम्ही वडे कुरकुरीत बनवू शकता आणि एक हेल्दी रेसिपी आपण बनवू शकतो। आता मी तेल टाकले आहे पॅनमध्ये। वडे बनवताना थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे। तेल आता मी इथे कमी प्रमाणात टाकले आपल्याला, कारण हे वडे शॅलो फ्राय करायचे, डीप फ्राय नाही करायचे, त्यामुळे तेल थोडे कमी प्रमाणात टाकले इकडे। अशा प्रकारे गोळे बनवून आता त्याला थोडेसे चपटे बनवून आपण पॅनमध्ये टाकणार आहोत। शॅलो फ्राय केल्यामुळे हे वडे एकदम खुसखुशीत बनतात। अशा प्रकारे पॅनमध्ये ते आता चपटे करून घ्यायचे आपल्याला हाताने। पालकापासून आपल्याला ही अशी मस्त आणि मजेदार आणि एकदम चविष्ट रेसिपी बनवता येते आणि ह्या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनते। अशा प्रकारे मी वड्यांना मध्ये छिद्रे पाडून घेते, म्हणजे तेल हे मध्ये पण वड्यांना जाईल। हे बघा आता मस्त लालसर रंगावर मस्त खरपूस असे वडे तयार होऊ लागले। कुरकुरीत असा नाश्ता म्हणून हे वडे आपल्याला करता येतात। चला तर मग आपले हे वडे तयार झाले आता खरपूस। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। खूप खूप धन्यवाद।